रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आग्रही असताना त्यांच्याऐवजी अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री करण्यात आले। यावर गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। हा निर्णय धक्कादायक आहे, अजिबात अपेक्षित नव्हता। हा निर्णय मनाला न पटणारा आहे असं गोगावले यांनी म्हटलंय। या संदर्भात वरिष्ठांसोबत चर्चा झालेली नाही, तरीही आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं गोगावले यांनी म्हटलंय। गोगावले तुम्हाला कितीदा सांगितलं तुम्ही माझ्यामध्ये डिस्टर्ब आणू नका म्हणून। तुम्हाला तुम्ही जेवढा मला अडचण निर्माण कराल तेवढं मंत्रिपद दूर जाईल। तुम्हाला माहित आहे माझे एकनाथरावांचे काय संबंध आहेत। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आता अदिती तटकरे यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे। एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। अपेक्षा नव्हती आम्हाला, कारण जवळजवळ आमचे 6च्या 6 आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं, सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं। त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरतशेठ व्हावं म्हणून। निकाल आला तो अनपेक्षित आहे, तो मनाला पटणारा नाही आहे, परंतु ठीक आहे। आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल। ज्यावेळेला 3 पक्षाचं सरकार असतं त्याला स्वाभाविकपणाने प्रत्येक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्या मंत्र्यांना मिळेलच असं होऊ शकत नसतं। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांनी एकत्रितपणाने त्या ठिकाणचा निर्णय घेतलेला आहे। शेवटी महायुती म्हणून आम्हाला जनतेने जो एक उदंड प्रतिसाद दिला, अभूतपूर्व यश आमच्या पदरामध्ये टाकलं आहे, ते नजरसमोर ठेवूनच महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलं जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।